तर हे कॉन्फिडन्स किंवा हे मोटिवेशन किंवा हे इन्स्पिरेशन मला कुठून येतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींवरती डिस्कस करणार आहोत. व कोणाला बघून मी इतकी इन्स्पायर होते सो दॅट मी माझ्या लाईफमध्ये इतकी जास्त एनर्जेटिक असू शकते. नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आपल्यापैकी भरपूर जण भरपूर गोष्टी अचीव्ह करू शकतात. फक्त रिक्वायरमेंट असते एक मोटिवेशनची किंवा एक इन्स्पिरेशनची किंवा एक स्वप्नाची, त्याच्या मागे आपण धावणार आहोत. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तेच स्वप्न दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. सो बिईंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली, आपण एका मिडल क्लासच्या जाळ्यामध्ये किंवा कॉन्सेप्टमध्ये अडकलेलो असतो आणि ॲडजस्टमेंट नावाची जी गोष्ट आहे ना, तर याची आपल्याला प्रचंड सवय लागलेली असते. अगदी आपल्या जन्मापासून ते मरेपर्यंत ॲडजस्ट. तर हेच एक मिडल क्लास लाईफच्या माणसाच्या आयुष्यामध्ये घडत असतात. आणि हीच चेन जर आपल्याला तोडायची असेल, जगावेगळं जर आपल्याला काहीतरी करायचं असेल, तर नक्कीच जगावेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला आत्मसात केल्या पाहिजेत. तर काही नवीन गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला शिकल्या पाहिजेत. तर तुमच्यापैकी भरपूर जणांचे मला प्रश्न विचारतात की तुम्ही इतकं बिझी रुटीन आहे, मुली आहेत, फॅमिली आहे, करिअर आहे आणि या सगळ्यातून तुम्ही इतके ऍक्टिव्ह आणि एनर्जेटिक कसे असतात. तर वाजलेत, फ्रंट कॅमेरा ऑन आहे बट स्टील मी दाखवते, वाजलेत रात्रीचे 1:30 वाजलेत अँड आय एम हिअर टू मेक अ व्हिडिओ. तर एक व्हिडिओ बनवायला मी बसलेले आहे, कॉन्टेंट क्रिएट करायला बसलेले आहे. हा व्हिडिओ मी आता रेकॉर्ड करणार आणि उद्या सकाळी हा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर करणार, लगेचच रात्रीतून एडिटिंग करून. तर हे कॉन्फिडन्स किंवा हे मोटिवेशन किंवा हे इन्स्पिरेशन मला कुठून येतं, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच गोष्टींवरती डिस्कस करणार आहोत. कारण तुम्हा सगळ्यांचे मला कमेंट्स येतात की तुमच्याकडे बघून आम्हाला मोटिवेशन मिळतं, इन्स्पिरेशन मिळतं. तर तुमच्या भरपूर जणांचे असे आपण प्रश्न असतील की मी कोणाला बघून मोटिवेट होते किंवा कोणाला बघून मी इतकी इन्स्पायर होते सो दॅट मी माझ्या लाईफमध्ये इतकी जास्त एनर्जेटिक असू शकते. कारण मी सुद्धा एक मिडल क्लास फॅमिलीमधून आहे, तुमच्यासारखीच एक सर्वसामान्य आहे, बट स्टील स्वप्न मोठी आहेत आणि काही गोष्टी मी फॉलो केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी आहेत तर त्या मला माझे ड्रीम्स अचीव्ह करण्यामध्ये मदत करतात. तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे 5 असे युट्यूबर्स, ठीक आहे, जे माझ्या लाईफमध्ये ॲज अ इन्स्पिरेशन काम करतात. आणि त्यानंतर मी तुम्हाला जनरल कॅटेगरीमधले पण युट्यूबर्स दाखवणार आहे ज्यांचे व्हिडिओज मी बघते आणि नक्कीच त्यातून काही ना काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते. ओके, सो लेट्स स्टार्ट. तर आजच्या आपल्या युट्यूबर्सच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरती जे चॅनल आहे तर ते आहे अंशुमन शर्मा. तर या चॅनलला मी बऱ्याच वर्षांपासून फॉलो करते आणि मोस्टली अंशुमन शर्मा, मी जे जे चॅनल सांगते तर ते प्लीज चेकआउट करा, नक्कीच तुम्हाला यातून मोटिवेशन जे आहे ते मिळणार आहे. ठीक आहे. तर अंशुमन शर्मा हे जे चॅनल आहे तर याच्यावरती मोस्टली जे व्हिडिओज असतात ना, इकडे तुम्ही प्लेलिस्टमध्ये जा, ज्यावेळी तुम्ही चॅनल व्हिजिट कराल तर प्लेलिस्टमध्ये जा आणि प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला फिक्स युअर फायनान्स नावाचा एक प्लेलिस्ट दिसेल, फिक्स युअर फायनान्स, ज्याच्या ऑलमोस्ट मी भरपूर व्हिडिओज जे असतील तर ते बघितलेले आहेत. ठीक आहे. तर व्हिडिओच्या थंबनेल वरून तुमच्या लक्षात येईल लिव्हिंग ऑन 40 lakhs. ठीक आहे, पहिलाच थंबनेल मी दाखवते, लिव्हिंग ऑन 40 lakhs पॅकेज इन बेंगलोर, लिव्हिंग ऑन 24 lakhs पॅकेज, लिव्हिंग अ कम्फर्टेबल लाईफ विदाउट, टायटल फुल दिसत नाही आम्हाला, बट लिव्हिंग ऑन 50,000 पर मंथ, अर्निंग 50 lakhs अ इयर. तर हे सगळे यांचे थंबनेल्स आहेत. 3x एक्सपेन्सेस आफ्टर मॅरेज, लिव्हिंग ऑन 20 lakhs. तर हे सगळे थंबनेल्स आहेत तर ते खूप एक्साइटेड असतात आणि जितके हे त्यांचे थंबनेल्स एक्साइटेड असतात ना तर तितकाच यांचं कॉन्टेंट इन्स्पायरिंग असतो. म्हणजे काय होत होतं, मी खूप वर्ष यांचे आधी जुने व्हिडिओज, फिक्स युअर फायनान्सची जी प्लेलिस्ट आहे ना तर ही खूप जुनी आहे. तर बेंगलोरमध्ये हे इंटरव्ह्यूज घ्यायचे आणि इंटरव्ह्यूजमध्ये मोस्टली असे लोक जे आहेत तर ज्यांचे फायनान्स जे असतील तर ते फिक्स करायचे, म्हणजे त्यांचं मंथली इन्कम काय आहे, ठीक आहे, त्यानंतर काय एक्सपेन्स होतं, जसं की ग्रॉसरीचा एक्सपेन्स काय आहे, ठीक आहे, EMIs वगैरे किती जातात. तर या सगळ्या गोष्टी फिक्स युअर फायनान्सच्या एपिसोडमध्ये ज्या असतील तर ते दाखवल्या जायच्या किंवा दाखवल्या जातात. आणि याच्यामधून माझ्या लक्षात आलं की हे जे लोक आहेत म्हणजे इतके हाय पॅकेजेस घेतात, 50 लाखाचं पॅकेज आहे, म्हणजे ॲव्हरेजली किती पगार असेल तुम्ही कन्सिडर करा, इमॅजिन करा. तर अशी पण लोक आहेत, हे माझ्या त्यावेळी लक्षात आलं की जे इतके पैसे कमवत आहेत, म्हणजे आपण ॲज अ मिडल क्लास फॅमिली एक सॅलरीवरती आपण डिपेंड करतो ज्याच्यातून हार्डली आपल्या गरजा भागतात आणि अशी लोकंसुद्धा एक्झिस्ट करतात हे आपल्याला माहितीच नसतं. आणि हेच आपल्याला म्हणजे त्याचा कुठलाही सोर्स नव्हता हे समजून घेण्याचा. बट यस, आता यूट्यूबने ह्या भरपूर गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल केल्या आहेत की आपण जे सक्सेसफुल लोक आहेत तर यांचे इंटरव्ह्यूज वगैरे जे आहेत ते चेकआउट करून त्यांच्या लाईफबद्दल जे आहेत ते आपण जाणून घेऊ शकतो. फिक्स युअर फायनान्समध्ये ऑलमोस्ट याच अशा गोष्टी घडायच्या आणि मग मला तेव्हा
लक्षात आलं की मिडल क्लास फॅमिलीमधली लोक जितके पगार कमवत आहेत तर तितके हे लोक EMI भरतायत किंवा सेव्हिंग करतायत, FDs करतायत. तर या गोष्टी माझ्या लक्षात आल्या आणि दॅट रिअलाइज्ड मी की आपण आयुष्यामध्ये अजून खूप मागे आहोत आणि जर पुढे जायचं असेल तर नक्कीच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी अचीव्ह करायचं असेल तर नक्कीच एक्स्ट्रा काहीतरी आहे. तर ते या ट्रॅपमधून मिडल क्लास फॅमिलीच्या बाहेर पडायचं असेल तर नक्कीच याच्याही पेक्षा काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. तर तुम्ही चॅनल एकदा चेकआउट करा आणि प्लीज या चॅनलचे बद्दल तुमचे काय रिव्ह्यूज आहेत तर ते कॉमेंट करून मला नक्की कळवा. तर आपल्या लिस्टला अजून एक चॅनल आहे ज्याचं नाव आहे वारिको. तर जे सध्या मी खूप जास्त प्रमाणात बघते आणि कुठेतरी मला असं वाटतं की मी यांच्यासोबत, यांच्या कॉन्टेंटसोबत किंवा यांच्या लाईफसोबत जे येतं ते स्वतःला रिलेट करते. तर आता सध्या या स्टेजला बघितलं तर 62.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत, विच इज रिअली व्हेरी ह्यूज अमाउंट. खूप मोठा आकडा आहे हा. तर इथे बघा लेटेस्ट व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं तर हाऊ टू पे ऑफ 16 लोन्स, म्हणजे भरपूर फायनान्स रिलेटेड गोष्टी ज्या आहेत ना तर त्या याच्यामध्ये कव्हर केलेल्या असतात. ठीक आहे, द वेल्थ फॉर्म्युला असेल, ठीक आहे, इमर्जन्सी फंड्स अँड 30,000 सॅलरीज. तर इकडे पण तुम्हाला या चॅनलवरती पण सेम इंटरव्ह्यूज जे आहेत तर ते पण बघायला मिळतील. ज्या पद्धतीने फिक्स युअर फायनान्सवरती इंटरव्ह्यूज असतात ना तर त्याच पद्धतीने या चॅनलवरती सुद्धा वेगवेगळे इंटरव्ह्यूज असतात. वेगवेगळ्या लोकांकडून त्यांचे इन्कम किती आहे तर ते विचारले जातात, त्यांच्या एक्सपेन्स किती आहे तर ते विचारलं जातं आणि ओव्हरऑल त्यांच्या फायनान्शियल कंडिशन्स अकॉर्डिंगली त्यांना फायनान्शियल सोल्युशन्स जे असतील तर ते दिले जातात. तर भरपूर बेनिफिशियल चॅनल आहे. इथे पण तुम्ही प्लेलिस्ट बघू शकताय. तर वारिको तर हे यांचं वेबवेदा नावाचं एक वेबसाईट पण आहे ज्याच्यावरती जसं मी माझं कोर्सेस लॉन्च केलेत ना तर सेम याच पद्धतीने कोर्सेस यांचे सुद्धा आहेत. तर इकडे तुम्ही वेगवेगळे ऑप्शन्स बघू शकताय. मनी मॅटर्स म्हणून एक पार्ट आहे इकडे, तर खूप बेटर आहे. जसं फिक्स युअर फायनान्स आहे ना तर त्याच पद्धतीने मनी मॅटर्स म्हणून एक प्लेलिस्ट तुम्हाला इकडे बघायला मिळेल. तर जर तुम्हाला वेळ असेल ना तर प्लीज हे व्हिडिओज चेकआउट करा. आणि व्हिडिओज चेकआउट करण्यासाठी काय तुम्हाला स्पेशली म्हणजे असं 100% तिकडे लक्ष देतच बसायला हवं असं नाही. तुमची कामं करता करता हे व्हिडिओज सिम्पली प्ले करायचे आणि फक्त लक्ष द्यायचं त्या व्हिडिओजवरती, जे काय बोलतायत ना तर त्याच्यावरती. कारण मोस्टली यांचे पण सगळे व्हिडिओ सिटिंग व्हिडिओज असतात, जसे मी बनवते ना आता तर अशाच पद्धतीने असतात. त्यामुळे स्पेशली याच्यासाठी व्हिडिओ बघावाच असं काही नाही. सिम्पली तुम्ही व्हिडिओ प्ले केलात आणि तुमची कामं करत करत व्हिडिओ जरी ऐकलात ना तरी चालेल. तर माझे पण व्हिडिओ सेम तुम्ही बघावाच असं काही नाही. तुमची कामं करत व्हिडिओज ऐकत जरी तुम्ही कामं केलीत तुमची तरी चालेल, कारण माझे पण व्हिडिओज मोस्टली सेटिंग असतात आणि आता मी जे बोलतीये तर ते महत्त्वाचं असतं. त्यामुळे आय थिंक तुम्ही अशा टाईपमध्ये तुमचा वेळ युटिलाइज करत करत जर व्हिडिओज बघितले तर खूप जास्त बेटर राहील. ठीक आहे, तर ड्रीम होम वगैरे भरपूर ऑप्शन्स इकडे तुम्हाला बघायला मिळतील. भरपूर वेगवेगळ्या व्हिडिओज सुद्धा इकडे तुम्हाला बघायला मिळतील. तर या चॅनलबद्दल तुमचे काय रिव्ह्यूज आहेत तर ते सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर माझ्या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती जे चॅनल आहे तर ते आहे विवेक बिंद्रा, मोटिवेशनल स्पीकर. तर ट्रस्ट मी, हे चॅनल मी खूप वर्षांपासून फॉलो करते आणि या मुळेच माझ्यामध्ये एक बिझनेस माइंड जो आहे तर तो डेव्हलप झाला. तर इकडे पण तुम्ही प्लेलिस्टमध्ये जर गेलात ना या चॅनलच्या तर तुम्हाला भरपूर वेगवेगळे प्लेलिस्ट मिळतील. जसं की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मार्केटिंग, सेल्स याच्याविषयी भरपूर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज, भरपूर वेगवेगळ्या ब्रँड्सचे जसं की गोदरेज असेल किंवा वेगवेगळ्या लोकांचे केस स्टडीज की कसा तो व्यवसाय चालू झाला, इन्व्हेस्टमेंट कशी घेतली, काय घेतली. तर भरपूर अशा स्किल्स ज्या आपल्याला माहिती पण नसतात ना तर या भरपूर गोष्टी तुम्हाला या चॅनलवरती असतील तर त्या बघायला मिळतील. विवेक बिंद्रा मोटिवेशनल स्पीकर असं चॅनलचं नाव आहे. आणि जर तुम्ही बिझनेसमध्ये एंटर करणार असाल आणि जर तुम्हाला बिझनेसचा पण माहिती नसेल ना तर प्लीज हे चॅनल जे असेल तर ते चेकआउट करा. नक्कीच तुम्हाला असं कॉन्टेंट मिळेल ना या चॅनलवर. त्यांनी फक्त चेकआउट करू नका, ज्या स्ट्रॅटेजीज दिलेल्या असतात ना मार्केटिंगचे तर ते इम्प्लिमेंट पण करा. खरंच खूप बेटर चॅनल आहे. मी खूप वर्षांपासून हे जे चॅनल आहे ते फॉलो करते. तुम्ही ओल्डेस्ट व्हिडिओज बघितला तर 11 वर्षांपासून हे जे चॅनल आहे तर ते चालू आहे. बट मी ऑलमोस्ट 6-7 इयर्स झाले, 6-7 वर्ष झाले हे चॅनल चेकआउट करते आणि त्याच अकॉर्डिंगली मार्केटिंग किंवा सेल्सचा मेजर पार्ट जो आहे तर तुम्ही याच चॅनल थ्रू शिकलेले आहे. तर या चॅनलबद्दल तुमचं काय मत आहे तर ते प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा.
तर माझ्या लिस्टला 4थ्या क्रमांकावरती माझ्या फील्डशी रिलेटेड चॅनल आहे, ज्याचं नाव आहे श्रुती राजपूत. तर या चॅनलवरती मोस्टली तुम्हाला ग्राफिक डिझायनिंगच्या रिलेटेड कॉन्टेंट जो आहे तो बघायला मिळेल. ॲज अ फ्रीलान्सर आपण काय काय करू शकतो, वेगवेगळे ट्युटोरियल्स असतील किंवा वेगवेगळे स्किल्स असतील, तर ते तुम्हाला याच्यावरती बघायला मिळतात. तर लेटेस्ट व्हिडिओ बघितला तर हाऊ आय स्टार्टेड ॲज अ फ्रीलान्सर विथ झिरो ज्ञान. तर असे वेगवेगळे छान छान अशा व्हिडिओज यांच्या चॅनलवरती बघायला मिळतात. आणि नक्कीच मला कॉन्टेंट क्रिएशनसाठी या चॅनल थ्रू आहे तर भरपूर वेगवेगळा कॉन्टेंट क्रिएशनसाठी आयडियाज किंवा मोटिवेशन जे असेल तर ते मिळतं. आणि ऑलमोस्ट व्ह्यूज बघितलात किंवा व्हिडिओची ओव्हरऑल तुम्ही क्वालिटी बघितला तर अगदी रॉ कॉन्टेंट जो आहे तर तो तुम्हाला इकडे बघायला मिळेल. म्हणजे खूप बेसिकपासून माहिती जी आहे तर ती याच्यावरती बघायला मिळेल. आणि नक्कीच एक ग्राफिक डिझायनर म्हणून असेल किंवा एक सोशल मीडिया एजन्सी म्हणून असेल तर मला हे चॅनल खूप जास्त मोटिवेट करतं. आणि खूप जास्त गोष्टी या चॅनल थ्रू मी स्वतः जे आहे तर ते शिकलेले आहे. तर तुमचं या चॅनलबद्दल काय मत आहे तर प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा. नंतर माझ्या लिस्टला नेक्स्ट चॅनल जे आहे तर त्याचं नाव आहे सहेली चॅटर्जी. तर सहेली चॅटर्जी हे जे चॅनल आहे तर ते आता सध्या इतकं कॉन्सिस्टंटली त्यांचे व्हिडिओज जे आहेत कन्सिस्टंटली व्हिडिओज जे आहेत ते येत नाही आहेत. बट स्टील जर तुम्ही ओल्डेस्ट किंवा मोस्ट पॉप्युलर व्हिडिओजमध्ये बघितलात ना तर खूप छान छान असा कॉन्टेंट त्यांच्या चॅनलवरती अवेलेबल आहे. आय मेड 1 lakh ॲट एज 20 फ्रॉम फ्रीलान्सिंग. तर 4 वर्षापूर्वीची व्हिडिओ आहे आणि जी मी बघितलेली आहे. तर फ्रीलान्सिंग थ्रू 1 लाख रुपये कसे कमवले. तर मला पण सुरुवातीला वाटायचं की इज दिस पॉसिबल, ह्या गोष्टी पॉसिबल आहेत का. आणि ज्यावेळी मी या फील्डमध्ये आले, ज्यावेळी मी स्वतः काम करायला लागले तर त्यावेळी मला लक्षात आलं की येस हे पॉसिबल आहे आणि याच्याही पेक्षा जास्त गोष्टी आपल्यासाठी पॉसिबल आहेत. बट येस एक गोष्ट तुम्हाला आहे, हार्ड वर्किंग तुम्हाला करावं लागेल आणि वेळ जो आहे तो तुम्हाला याच्यामध्ये द्यावा लागेल. टायटल बघा, आय मेड 1 lakh इन कॉलेज डुईंग वर्क फ्रॉम होम जॉब. ठीक आहे. तर एज खूप कमी आहे बट स्टील फ्रीलान्सिंग थ्रू चांगला इन्कम स्वतःसाठी जो आहे तर तो जनरेट केलेला आहे. सोबतच अकॅडमी सुद्धा आहे फ्रीलान्सिंगची. तर अकॅडमीची रिलेटेड इन्फॉर्मेशन इथे अवेलेबल नाही आहे बट मला अवेलेबल झाली तर मी तुम्हाला ते डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच शेअर करते. तर इकडे पण सेम फ्रीलान्सिंगची रिलेटेड भरपूर कॉन्टेंट आहे आणि मला 4-5 वर्षांपूर्वी या चॅनल थ्रू असेल तर छान असा कॉन्टेंट मिळाला आणि नक्कीच मला मोटिवेट केलं की यस जर अशा मुली, लहान मुली जर करू शकत असतील तर आपण पण नक्कीच एखाद्या फील्डमध्ये उतरू शकतो आणि नक्कीच आपण सुद्धा आपली लाईफ बेटर करण्यासाठी काहीतरी अपॉर्च्युनिटीज जनरेट करू शकतो. आणि या चॅनल्सच्या व्यतिरिक्त मी इतर सुद्धा भरपूर वेगवेगळे टेक्निकल चॅनल्स जे असतील तर ते फॉलो करत असते किंवा ट्रॅव्हलचे रिलेटेड व्हिडिओज असतील. मला ट्रॅव्हलचे व्हिडिओज खूप जास्त आवडतात किंवा ॲनिमल्स रिलेटेड असतील तर ते व्हिडिओज मला खूप जास्त आवडतात. एंटरटेनमेंटचे व्हिडिओज सुद्धा मी कधी कधी तरी चेकआउट करते. आणि डेली व्लॉगर्सचे व्हिडिओज जसं की सुवर्णाज व्लॉग असेल, सख्या बहिणी सख्या जावा हे चॅनल असेल, त्यानंतर प्रांजल शिंदे व्लॉग्स असतील, आता नवीन लेटेस्ट जे ग्रो होतात त्याच्यामध्ये सायली चौगले व्लॉग्स असतील किंवा काजल्स लाईफस्टाईल हा एक पार्ट असेल, तर लाईफ ऑफ पिया मॉमी हे चॅनल्स असतील. तर हे चॅनल्स मी मोस्टली बघते आणि बघते इन द सेन्स माझी कामं करतच या ज्या गोष्टी असतील तर त्या मी चेकआउट करत असते. कारण प्रत्येक क्रिएटरच्या व्हिडिओज थ्रू आपल्याला भरपूर नवीन नवीन गोष्टी ज्या असतील तर त्या शिकायला मिळतात. तर यूट्यूब चॅनल्स जे आहेत किंवा यूट्यूब क्रिएटर्स जे आहेत तर ते फक्त एक सोर्स ऑफ एंटरटेनमेंट म्हणून घेऊ नका. कारण जर तुम्ही सोर्स ऑफ एंटरटेनमेंट घेतलात आणि जर ते बघितलं आणि तिथे सोडून दिलं तर तुम्हाला त्याचा काहीच बेनिफिट होणार नाही. तुम्ही जर व्हिडिओज बघताय तर ते व्हिडिओज बघितल्यावरती क्रिएटरला उलट जास्त ग्रोथ मिळते आणि नक्कीच क्रिएटरला त्याचा बेनिफिट होतो. पण अशा गोष्टी करा ज्याच्या थ्रू क्रिएटरला तर बेनिफिट होतोच, यूट्यूब थ्रू क्रिएटरला प्रत्येक क्रिएटरला बेनिफिट होतो, बट तोच बेनिफिट किंवा तसाच बेनिफिट तुम्हाला सुद्धा झाला पाहिजे. कारण जे नॉलेज त्या क्रिएटरनं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये प्रत्यक्षात उतरवताय आणि नक्कीच तुमच्या लाईफमध्ये काहीतरी बेटरमेंट करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. तर असे मी आता तुम्हाला 5 चॅनल्स दाखवले. तर हे चॅनल्स प्लीज आवर्जून बघा. पहिले 2-3 जे चॅनल सांगितले ना तुम्हाला मी, अंशुमन शर्माचे चॅनल आहे, वारिकूचं चॅनल आहे, तर या चॅनलवरचे प्लेलिस्ट असतील तर ते नक्की बघा. मनी मॅटर्स आणि फिक्स युअर फायनान्सेस प्लीज बघा आणि ते व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात तर कॉमेंट करून नक्की सांगा. आय होप जसं मला मोटिवेशन मिळालं त्या व्हिडिओज थ्रू तर नक्कीच तुम्हाला सुद्धा मोटिवेशन जे आहे ते मिळेल. आणि एक मिडल क्लास फॅमिलीचा ट्रॅप जो आहे, ॲडजस्टमेंट जे आपण करतो ना तर त्यातून बाहेर पडून नक्कीच जगावेगळ्या काहीतरी गोष्टी आपण अचीव्ह करू शकतो आणि आपण पण व्यवसायामध्ये उतरून एक व्यवसायक होऊ शकतो, उद्योजक होऊ शकतो आणि चांगल्या प्रकारे इन्कम जो आहे तर तो आपण स्वतःसाठी जनरेट करू शकतो विदाऊट
जास्त त्याच्यामध्ये एफर्ट्स किंवा हार्डवर्क न ॲड करता, हे पण मी पर्पजली त्याच्यामध्ये सांगते. कारण मी एक वर्किंग मॉम आहे, माझ्या 2 लहान मुली आहेत आणि मला घरातून बाहेर जाऊन काम करणं अजिबात पॉसिबल होणार नाही किंवा होत नाहीये किंवा होणार नाही इथून पुढे सुद्धा. आणि मी ते चूज पण करणार नाही. मला वर्क फ्रॉम होमशीच रिलेटेड ऑप्शन्स हवेत. त्यामुळे स्मार्ट पद्धतीने कसं काम करायचं आणि कमी वेळेमध्ये कसं काम करायचं, तर याच्यासाठी तुम्ही जे चॅनल्स बघताय किंवा जे क्रिएटर्स बघताय, तर असेच चूज करा की जे तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बेटरमेंट करण्यासाठी किंवा लेवल अप करण्यासाठी मदत करते. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता, मोटिवेशनल होता आणि नक्कीच तुमचे काय मत आहे तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा. क्लासेसचे रिलेटेड अपडेट्स होते. सोशल मीडिया मॅनेजमेंट आणि यूट्यूब मास्टर क्लास आजच म्हणजे 16 मेला चालू होत आहेत. ग्राफिक डिझायनिंगचा जो कोर्स आहे तर तो 19 मेला चालू होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोर्सेसबद्दल काही इन्क्वायरी करायची असेल, मी व्हॉट्सॲपचा नंबर देते. फील फ्री टू व्हॉट्सॲप ऑर कॉल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन जी आहे तर ती व्हॉट्सॲप थ्रू पाठवली जाईल. त्यामुळे रजिस्ट्रेशन्स ओपन आहेत. लवकरात लवकर ॲडमिशन करा आणि तुमची सीट जी असेल तर ती बुक करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.